नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. सकाळची देवपूजा म्हणजे झालेली आहे, तर देवपूजा दाखवते. छान अशी देवपूजा झालेली आहे आणि आता चहा घेणार आहे थोडासा. तर आज बघा 8वी माळ लागलेली आहे. रोज एक माळ लागते, तर आज 8वी माळ आहे, म्हणजे 8वा दिवस आहे. आणि जे देवीचं रूप आहे ते किती छान फुललेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. चहा वगैरे घेणार आहे, त्यानंतर कपडे वगैरे धुवायचे आहे. कपडे भिजवून ठेवले, पाणी ऑलरेडी चालू आहे. तर टाकी वगैरे भरली, बाकी पाणी भरले. तर आता कपडे वगैरे धुवून घेणार आहे, पाणी चालू आहे तो. आणि आज अष्टमी आहे, म्हणजे 8वा दिवस आहे. तर आज कन्यापूजन आणि सुवासिनी पूजन करणार आहे. तर आधी हे सगळं आवरून घेणार आहे, त्यानंतर मग करणार आहे. आता फक्त 9 वाजलेले आहेत, तर एक 11च्या दरम्यान मी बोलवणार आहे पूजनासाठी सगळ्यांना आणि करून घेणार आहे माझ्या पद्धतीने जसं. कारण इथे आता कसं आपल्या सगळ्याच गोष्टी अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे शक्य नाही आहे ॲक्च्युली कन्यापूजनाला किंवा मग सुवासिनी पूजनाला महाप्रसाद म्हणजे जेवणाचा वगैरे प्रसाद दिला गेला पाहिजे. बट आता इथे आपण राहत नाही, त्यामुळे सगळ्याच गोष्टी अवेलेबलसुद्धा नाही आहेत. तर त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, दूध घेतलेलं आहे मी आणि बऱ्याच जणांचे उपवाससुद्धा आहेत, ज्या लेडीज आहेत गावातल्या, तर त्यांचे उपवाससुद्धा आहेत आणि मुली फार कमी आहेत. 5 जेमतेम 5 मुली होतील. त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, तर दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि गोड दूधच सगळ्यांना मी प्यायला देणार आहे, गोडाचा नैवेद्य म्हणून असं. तर तेच देणार आहे आणि कन्यापूजन करणार आहे. सो माझा हा फर्स्ट टाईम आहे कन्यापूजनाचा आणि सुवासिनी पूजनाचा. खूप वर्षापासून माझी इच्छा होती की नवरात्रात आपण करावं. बट मी असा विचार केला होता की जेव्हा पण नवरात्रात मी गावी जाईन, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात करणार आहे आणि तो योग आलेला आहे जवळजवळ 11 वर्षांनी. सो आजचा हा योग आलेला आहे, तो मी छान प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन की मी कशाप्रकारे कन्यापूजन वगैरे केलेलं आहे. पूजनासाठीची माझी तयारी झालेली आहे. छान असं बन बनलेलं आहे आणि ते फूल लावलेलं आहे झाडभऱ्याचं आणि असं सिंपल असा लुक केलेला आहे. तर कसा झालेला आहे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. अगदीच मोजके प्रोडक्ट वापरून केलेला आहे लुक हा. आणि इथे झरभऱ्याचं फूलसुद्धा लावलेलं आहे, मेसी पण लावलं आहे. तर चला आता बायका येतीलच एवढ्यात, तर तयारी करते बाकीची. तर इथे बघा मुलीसुद्धा आलेल्या होत्या आणि त्याचबरोबर सुवासिनी बायका ज्या आहेत त्यासुद्धा आल्या होत्या. तर इथे मी सगळ्यात आधी कन्यापूजन करणार आहे. जशा की 5च मुली आल्या होत्या आणि मुली लहान आहेत, तर त्यातली सगळ्यात जी लहान मुलगी होती, तर ती खूप वळवळ करत होती, एका जागेवर बसत नव्हती आणि ती घरी जायचं आहे म्हणून सारखी बोलत होती. त्यामुळे मी सगळ्यात आधी कन्यापूजन करायला घेतलेलं आहे. तर जेव्हा कन्यापूजन आपण करतो, त्यावेळेला मुलींना छान अशा स्वच्छ जागेवर बसवायचं. त्यांना बसण्यासाठी काहीतरी पाट किंवा मग एखादी चटई किंवा यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल ती गोष्ट त्यांना बसण्यासाठी द्यावी. त्यानंतर छान असं त्यांच्या पायावरती कुंकवाच्या साहाय्याने स्वस्तिक वगैरे किंवा मग टिक्के वगैरे काढून घ्यायचे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्याचबरोबर फूल द्यायचं, त्यांची आरती करायची. त्यानंतर यथाशक्ती जे शक्य असेल तुम्हाला, तर ती भेटवस्तू मुलींना द्यायची आणि छान असं गोडाचं काहीतरी पदार्थ किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवणसुद्धा त्यांना देऊ शकता गोडाचं. तर इथे शक्य नव्हतं सगळ्या गोष्टी, म्हणून मी गोडाचं जे गोड दूध आहे तर ते मुलींना प्यायण्यासाठी दिलं. कारण दूध हे सगळेच जण पितात, त्यामुळे मग त्यांना तसंच दिलं. त्यानंतर इथे सुवासिनी पूजनसुद्धा केलं. तर इथे तुम्हाला मी अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे की कन्यापूजन नवरात्रीमध्ये का महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात सांगणार आहे, जिथे मी ऐकलेलं आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मी वाचलेलंसुद्धा आहे. तर त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या धर्मामध्ये मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजनेला खूप विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 9 दिवस उपवाससुद्धा केला जातो. व्रतानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार भोजन करून किंवा मग गोड देऊन किंवा दक्षिणा देऊन किंवा मग यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल त्या भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुलींची पूजा सुरू होते आणि प्रत्येकजणी आपापल्या घरी आपापल्या पद्धतीने किंवा आपापल्या सोयीनुसार पूजा करतात. जसे की सप्तमीला, अष्टमीला, नवमीला किंवा मग दशमीलासुद्धा केली जाते. तर आज अष्टमी आहे. मी अष्टमीला कन्यापूजनाचे ठरवले होते आणि त्याचप्रकारे झालेले सुद्धा. ही माझी पहिली वेळ आहे, पण खूप छान वाटलं मला अनुभव आजचा जो होता तो.
आणि मी बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा पाहिलं होतं की कन्यापूजन कशा प्रकारे वगैरे केले जाते. सो त्याच प्रकारे मी सुद्धा इथे केलं. तर कन्यापूजनामध्ये मुलींचे वय जे असतं ते जास्तीत जास्त 10 वर्ष असलं पाहिजे. त्याचबरोबर मी इथे सुवासिनी पूजनसुद्धा केलं. कारण ज्या लेडीज आहेत तर त्यासुद्धा आपल्यासाठी देवीच्या स्वरूपातच आहेत. त्यामुळे इथे मी 11 ज्या बायका आहेत तर त्यांचे पूजन केलं. यथाशक्ती त्यांना भेटवस्तू दिल्या 5-5. त्याचबरोबर त्यांची खणा नारळाने ओटीसुद्धा भरली आणि त्यांनासुद्धा छान वाटलं अशा प्रकारे. तर इथे जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तर गावातल्या अजून काही ज्या ज्येष्ठ महिला होत्या त्यासुद्धा आल्या होत्या आणि त्या सुवासिनी नव्हत्या. तरीसुद्धा मी त्यांना माझ्या यथाशक्ती जसं शक्य झालं तर मी ब्लाऊज पीस आणि फळं देऊन त्यांना सन्मानित केलं. कारण मला वाटतं की प्रत्येक रूपातली स्त्री ही देवीच्या स्वरूपातच असते आणि ती आपल्या घरात आल्यानंतर तिचा सन्मान करणं, तिला यथाशक्ती भेटवस्तू देणं किंवा मग तिचं जशा प्रकारे आपण सुवासिनी स्त्रियांचा सन्मान करतो, तर त्याच प्रकारे त्यांचासुद्धा सन्मान केला पाहिजे. असा माझा स्वतःचा विचार आहे. तुमचं मत काय आहे याबाबतीत मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सो त्यामुळे मी त्यांनासुद्धा सन्मानित केलं आणि त्यांनी माझं कौतुकसुद्धा केलं या गोष्टीबद्दल आणि मलासुद्धा खूप छान वाटलं. मला मनाचं एक वेगळं समाधान भेटलं. कारण मी कधीच असं मानत नाही आहे की ज्या स्त्रियांचे पती निधन पावलेले असतात त्यांना समाजामध्ये आपला मान मिळू नये किंवा कोणत्याही शुभकार्यात त्यांना सन्मान मिळू नये, त्यांना सामील करू नये असं मला कधीच वाटत नाही. कारण मला वाटतं की जितक्या सुवासिनी स्त्रिया किंवा मुली यांचा अधिकार आहे तितकाच त्या स्त्रियांचासुद्धा अधिकार आहे. त्यामुळे मी जेव्हा मुंबईतसुद्धा कधी हळदी-कुंकू जेव्हा करते ना, तर त्यावेळेला मी अशा महिलांनासुद्धा आवर्जून बोलवते आणि आपुलकीने त्यांना मी जे वाण आहे तर ते देते. तर मलासुद्धा इथे खूप छान वाटलं आणि तिथे बघता माझ्या जवळ सगळ्या सुवासिनी ज्या स्त्रिया होत्या त्यांनासुद्धा ओटी भरून वगैरे झालं. आणि इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर मी त्या स्त्रियांना सन्मानित केलं तर ते व्हिडिओमध्ये का दिसत नाही? त्याचं कारण असं आहे की त्या महिला ज्या आहेत त्या ज्येष्ठ होत्या आणि त्यांच्यासाठी कॅमेरा फ्रेंडली नव्हत्या त्या. त्यामुळे त्यांनी मग मनाई केली. त्यामुळे मी इथे शूट अजिबात केलेलं नाही आहे. त्यानंतर ते बघताय तुम्ही किती साऱ्या महिला आल्या होत्या. कन्यापूजन वगैरे सुद्धा झालं आणि बायकांचं हळदी-कुंकू त्यांनासुद्धा पूजलं. सगळं आवरलं आणि छान पद्धतीने झालं. अजिबात कसलीही घाई नसताना छान असं झालेलं आहे ना बेटा? ये मनीषू. बरं. तुला हाय कर सगळ्यांना. तुझा काल बर्थडे होता ना? तर आम्ही बघा कुठे आलेलो आहोत, आत्याच्या घरी. हे आत्याचं घर आहे मागे आणि ही आमची अक्षता. काय झालं, आमच्या अक्षता कॅमेऱ्याला थोडीशी लाजते. आमचं लोलो नाही लाजत. हा बघ, हाय कर लोलो सगळ्यांना. से हाय. लोलो मस्त मातीत खेळतोय, पूर्ण घाम झालेला आहे.